नमस्कार मंडळी. झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत काही दिवसापूर्वी चारुलताची एंट्री झाली आहे. चारुलताच्या एंट्रीनंतर मालिकेला एक नवीन वळण आलं. अक्षराने स्वतःहून तिला घरी आणलं होतं. चारू हाऊस अक्षराने जरी चारुलताला स्वीकारलं असलं तरी अधिपती काही केल्याने तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नसतो. एका अपघातात अधिपतीची खरी आई चारुलताचे निधन झाले आहे असे कुटुंबातील सर्वजण समजतात. त्यानंतर त्याच्या आयुष्यात भुवनेश्वरी येते, जी चारुलतासारखी दिसते. आता चारू हाऊसने भुवनेश्वरीला घरातून बाहेर काढल्यानंतर चारुलता अक्षराला सापडते. चारू हाऊस आणि चारुलता यांच्यातील नाते पूर्वीसारखे व्हावे यासाठी अक्षरा त्यांचे पुन्हा एकदा लग्न देखील करण्याची तयारी करीत असल्याचं पाहायला मिळालं आहे. काही दिवसापूर्वी अक्षराला चारुलताच भुवनेश्वरी असल्यासारखे वाटते. त्यानंतर तिने हे सगळे सांगितल्यावर तिला वेडी ठरवण्यात आले. बुधवारच्या भागात अक्षरा अधिपतीला घेऊन पोलीस स्थानकात बजरंगला भेटण्यासाठी गेली होती. यावेळी तिने बजरंगला रस्त्यावर भुवनेश्वरीबरोबर बघितल्याचे अधिपती व पोलिसांना सांगते. मात्र पोलीस तिला बजरंग जेलमध्ये असल्याचं सांगतात. बुधवारच्या भागात अक्षराला वेड लागल्याचं समजत हॉस्पिटलमधून काही नर्स तिला घेऊन जायला येतात. अशात आता मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात अक्षरावर संकट आल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षरा हॉस्पिटलमध्ये असताना तिला अधिपती फोन करतो, तेव्हा बजरंग तिच्या खोलीमध्ये येतो. या दरम्यान अक्षरा त्यांच्यापासून वाचवण्यासाठी आरडाओरडा करते आणि नर्सच्या फोनवर अधिपती तिचे ओरडणे ऐकतो. अक्षराचे किंचाळणे ऐकून अधिपतीला काहीतरी गडबड असल्याचे जाणवते आणि तो धावत हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. त्यामुळे आता संकटात पडलेल्या अक्षराला अधिपती वाचवू शकणार का? बजरंगपासून अक्षरा स्वतःचा बचाव करणार का? अक्षरा संकटात असताना चारुलता तिचा डाव साधणार का? हे मालिकेच्या आगामी भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.